पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक क्षेत्ररक्षण बांधून असणार आहे, म्हणजे फलंदाजांना आता कुठेतरी अडचण असणार आहे. काय घडतंय काय बिघडतंय, नाणेफेक जिंकले कुंभारगावने, गोलंदाजीचा निर्णय, पहिला चेंडू फ्लिक केलाय, टाटा बाय बाय, हवा के साथ साथ बैट के संग संग चली चली सीमारेषा पार गेंद चली, आलाय षटकार, अप्रतिम फटका. रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना जणू भयंकर विचार आणि हरहुन्नरी विचार शक्ती घेऊन मैदानात उतरलाय की काय. पहिला चेंडू पायांवरती फेकण्याचा प्रयत्न होता, चाल ओळखली, दिशा ओळखली, केली दुर्दशा, खेचला षटकार. पुनश्च एकदा चेंज ऑफ द प्लेस, स्लोवर वन, याचा ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर, चेंडू मात्र हवाई यात्रा, क्रिकेटची जत्रा, जय हनुमान चषक सन 2024. षटकार षटकार षटकार, काय फलंदाजी राहिली. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे, बॅक टू बॅक. आपण रिप्ले पाहत नाहीये इथे, मात्र पुन्हा एकदा ऍक्शन पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत आणि धाव संख्या 12 वरती येऊन पोहोचले. क्रिकेटचा महारण संग्राम, अक्षरशः क्षेत्ररक्षण हलवलंय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय, कारण आहे रवीची घातक फलंदाजी, आक्रमक दर्जेदार, क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल 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 केला जातोय. आपण पाहतोय लेग साइडचे क्षेत्ररक्षक ऑफला लावलेत, पॉइंट कव्हर झाकलंय. आता मात्र काय प्रयत्न असेल, इनसाइड एज प्रयत्न असेल, आणि इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स, आउटफील्ड सुपरफास्ट आलाय, त्याच गतीने सुपरफास्ट, चौकार चौकार चौकार. काय फलंदाजी, जशी दिशा तशी होते चेंडूची दुर्दशा. रवी होतोय मैदानामध्ये हावी, अप्रतिम फलंदाजीचं मादक सौंदर्य दर्शवत असताना पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा घातक खेळाडू आज पुन्हा एकदा विस्फोटक होताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. फुलार लेनचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, चेंडू हवेमध्ये, आणि काय घडतंय लगान चित्रपटाचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोये मोये मोमेंटम म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण सर्वजण एकत्रित आलेत आणि चेंडू मात्र म्हणतोय टाटा बाय बाय, मी पडतो तुम्ही थांबा. दशाचं उत्तर, एक सिंगल घेतलीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डोक्याला ताण येतोय प्रत्येकाच्या, नक्कीच, कारण मैदानाच्या आतमध्ये रवीची विकेट होणं गरजेचं होतं, पण विकेट आलेली नाहीये रवीची. मात्र डोक्यावरती आठ्या निर्माण झालेत, आता रवीला संधी भेटली. आता मात्र नो स्ट्राइक एंडला आतापर्यंत होता प्रकाश पाडण्यासाठी सज्ज. यावेळेला बॅकफुटवरती गेले, स्क्वेअर कट खेळलाय, चेंडू मात्र आउटफील्ड सुपरफास्ट, त्याच गतीनं सुपरफास्ट, चौकार चौकार. काय खेळले, काय फलंदाजी आहे, जणू दार उघड होत, उघड्या दारामध्ये चेंडू पाठवून दिला आणि 4 धावांचा समाचार घेतला. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये दर्जेदार फलंदाजीचं मादक सौंदर्य दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सजवताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे 21. ओ माय गॉड, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे आता मात्र रवी माघारी परतवतो. यावेळेला फलंदाज रवीने कॅच घेतला, प्रकाशला माघारी परतवले. कॅच आउट, फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली आहे 21. पहिलं षटक मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक, हे षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. याचा मनमुराद आनंद मात्र रवी आणि प्रकाश घेताना आपल्याला पाहायला मिळाले. दर्जेदार खेळ दोघांचाही राहिला, परंतु प्रकाशने मात्र शेवटचा येताना आपली किरण मैदानाच्या आतमध्ये उमटवत असताना आपली किरण रोखली गेली रवी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विशालला देखील आतापर्यंत धावसंख्या विशाल 21 आकड्यावरती येऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये विशाल अशी धावसंख्या झाली आहे. ही धावसंख्या आता थांबवायची असेल तर आता मात्र आपल्याला तील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन, विविधता, भिन्नता आपल्या गोलंदाजीमध्ये दर्शवावी लागेल, कारण आता मात्र स्ट्राइक एंड वरती अमर उतरलाय. मागच्या मॅच मध्ये अमरची देखील फलंदाजी दर्जेदार राहिली होती. आता स्ट्राइक एंड वरती रवी आपण पाहतोय. रवीची बॅट जोरात चालते, रवीची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते.
तळपत्या उन्हामध्ये रखरखत्या आगीच्या निखाऱ्याप्रमाणे त्याची बॅट तळपते. या वेळेला भन्नाट वेग, आगीचा गोळा रखरखत्या उन्हामध्ये गोलंदाजाकडून राहिलाय. रफ्तार के साथ साथ गोलंदाजी मार्ग वरती मात करताना यावेळेला गोलंदाज आपण विशालला पाहतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. सुशांत वातावरणामध्ये दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. रवी मात्र आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पुल केला चेंडू मात्र फायनलच्या दिशेला डिपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग आणि थ्रो मध्ये थोडासा घोळ झालाय. दरम्यान कोणतीही धाव घेतलेली नाहीये, मात्र एक सिंगल आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नाहीये, एक सिंगल घेतली आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीने 22 वरती पोहोचले. एक विकेट जरूर माघारी परतले. प्रकाश माघारी परतला. चांगली गोलंदाजी राहिली. विशाल अशी गोलंदाजी करतोय. 21 धावसंख्या होती एक षटकानंतर आतापर्यंत. यावेळेला टॉपेज आणि चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रात. एक धाव आली. पंचांचा इशारा येतोय घोषांकित डी झोन, घोषांकित क्षेत्र. या ठिकाणी मान्य श्री विकास तुकाराम चाबळे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अतिथी देवो भव या महाराष्ट्राची परंपरा. त्याचबरोबर आपले साबळेवरचे स्टार प्लेयर्स आदू हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. भन्नाट वेग, बॅटीची मधला फटका आणि काय लागतोय झटका. पुन्हा एकदा अमर मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फटका सजवलाय. लॉटेड ड्राइव्ह, काय फटका आहे. यावेळेला मात्र गोलंदाजाचा जो वेग होता त्या वेगाला फक्त दिशा दिली आहे. 6 धावा आलेत. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र स्वतःला थांबवलंय, कारण ओळखलं होतं लाईन आणि लेंथ फसली झाली. व्हाईट बॉल येणार आहे जाणलं होतं अमरने, सोडून दिलंय. एक धाव बोनस प्राप्त केलाय. चतुराईने एक धाव घेतली. चांगला खेळ अमर मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्रिकेट ताकदीपेक्षा युक्तीने खेळला जातो. युक्ती वापरली अमरने. थोडासा शफल झाला. यावेळेला देखील सोडून दिलाय. डोक्याचा वापर करतोय. चतुराई के साथ साथ अमर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आढळून येतोय. कारण आपल्याला जर गोलंदाज बोनस प्राप्त करून देत असेल तर आपल्याला आपली बॅट थांबवणं गरजेचं आहे. अमरने ओळखलंय आणि भरपूर वेळेला बॅट थांबवतोय. गोलंदाज कुठेतरी चूक करतोय. विशालला मात्र कमबॅक करावा लागेल, कारण धावसंख्येला जो वेग लागलाय त्याला कुठेतरी स्टॉप लावावं लागेल. समोर आले, शफल झाले. डान्सिंग विकेट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र कानाच्या जवळून जातोय. सांगता मात्र निर्धाव होताना पाहायला मिळते. जरूर शफल झाला होता, मात्र गोलंदाजाने आता मात्र चाल ओळखली होती, दिशा देखील ओळखली होती. जशा तसं उत्तर दिलंय विशालने. यावेळेला दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला टॉपेज आणि इथे मात्र घोषांकित क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 32 वरती येऊन पोहोचली. एक विकेट माघारी परतले. प्रकाश मात्र माघारी परतलाय. धाव संख्या 32 झाली. दर्जेदार आपण हे पर्व पहिलं पाहतोय. युवक मित्र मंडळ साबळेवाडी व विठ्ठल रुक्माई जनसेवा प्रतिष्ठान शेजळवाडी आयोजित जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. आणि बघता बघता आजचा सोनेरी दिवस उगवला आणि या दिवसाला प्रत्येक जण उत्साहित होता. तोच हा दिवस आज प्रत्येकासाठी काहीतरी नवीन प्रेरणा, नवीन बळ, नवीन ऊर्जा, नवीन शक्ती घेऊन आलाय. आणि नवीन माही गोलंदाज स्ट्राइक गोलंदाजी मार्ग वरती. आणि इथे मात्र चेंडू मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता रवीचा मात्र, आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. एक धाव आली. धावसंख्या 33 वरती पोहोचली आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 21 होती. दुसऱ्या षटकानंतर 32.
आता तिसऱ्या षटकानंतर किती होईल? स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस, उडवलाय, भिडवलाय गगनाला, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. काय घडलंय? परंतु क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक. चेंडू त्याच्या डोक्यावरून वन बाउन्स हुलकावणी देऊन निघून गेला 4 धावांसाठी. पंतांचा इशारा येतोय चौकार आहे. क्षेत्ररक्षक थोडासा एक पाऊल जर मागे असताना तर यस, पंच डिसिजन काय असेल? यस, माफ करा, षटकार आहे. 6 धावा आलेत. काय फलंदाजी राहिले सळवे 11 सळवे या संघाकडून. रवी अप्रतिम फटकेबाजी सजवतोय. आतापर्यंत रवीच्या बॅट मधून 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. माही गोलंदाजी मार्क वरती दर्जेदार प्रदर्शन करतोय. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार सजवलंय. आपण पाहतोय ऑफ साइड पूर्ण लॉक केले, कारण इनसाइड एज गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र पहा, गोलंदाज जे क्षेत्ररक्षण लावलंय त्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करतोय. चेंडू मात्र यावेळेला घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण क्षेत्ररक्षण सजवलंय त्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करणं गरजेचं असतं. फलंदाजाला फिरून लेग साइडच्या दिशेला फटके खेळण्यापासून वंचित केलंय यावेळेला माहीने. गेम प्लॅन करणं गरजेचं असतंय. यावेळेला पहा, जो गेम प्लॅन केलाय त्या गेम प्लॅन नुसार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग होतोय आणि फलंदाजाला मात्र काही समजत नाहीये. बोटातील जादू. टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय, कोण बदलतोय आणि बदलणारा कोण, मात्र फलंदाजाचा विचार देखील बदलतोय. काय गोलंदाजी राहिले. यावेळेला समोर आलेत, चेंडू हवेमध्ये उडवलाय आणि इथे क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक होत नाहीये. टिपलाय झेल, संपवलाय रवीचा खेळ. रवी मात्र मैदानाच्या बाहेर. मात्र रवी आपलं काम 100% बजवून जातोय, कारण रवीच्या बॅट मधून तब्बल 3 मोठे फटके आपण पाहिले आणि 1 चौकार पाहिला. आणि वैयक्तिक खेळी 26 धावांवरती आज हा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी राहिली. रवीचा जर खेळ आवडला असेल, रवीची जर फलंदाजी आवडली असेल, रवीचे जर शॉट सिलेक्शन आपल्याला आवडलं असेल तर एकदा रवीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अप्रतिम फलंदाजी राहिली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास उतरला गेलाय. माही मात्र चाणक्य नीती आखतोय, चाणक्य नीती गोलंदाजी करतोय, डोक्यातील वापर करतोय, चांगली गोलंदाजी सजवतोय, कारण चांगला स्टॉप लावलाय त्याने. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 40 वरती येऊन पोहोचली आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे थ्रो केलाय मात्र थांबवलाय. चांगला बॅकअप आलेला आहे. बॅकअप आल्यामुळे एकावरती थांबावं लागले. धावसंख्या 41 झाले. क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. धावसंख्या 41 झाले. जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव या संघासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना सळवे 11 सळवे या संघाकडून ओपनिंगची जोडी रवी आणि प्रकाश मैदानाच्या आतमध्ये उतरली होती. प्रकाश थोडासा लवकर बाद झाला. त्याच्यानंतर अमरने देखील चांगली साथ दिली आणि रवीने देखील चांगली फटकेबाजी केली. तब्बल सर्वांची मिळून 41 धावसंख्या बनली 18 चेंडू मध्ये आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू 42 धावा, 18 चेंडू 42 धावा. दर्जेदार ही क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतोय. ग्रामीण भागातून येणारा माझा प्रत्येक चाकरमानी या मुंबई शहरामध्ये येतो आणि मुंबई शहरामध्ये आल्यानंतर माझ्या तालुक्यातील, माझ्या गावातील, माझ्या पठारावरील, माझ्या खेडोपाड्यातील तरुण कुठे आहे याची चौकशी करण्याचं ठिकाण कोणतं असेल तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हणजे माझ्या सभोवतालचा परिसर मला या परक्या शहरामध्ये एकत्रित दिसतोय. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन हे आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं या सर्वांचा मेळ घालणारा आपला बॉस याला देखील विसरून चालणार नाहीये. आणि हे क्रिकेट बोलकं करणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण मस्कर सर. या सर्वांची आणि त्यांना लाभलेली साथ आपल्या सर्व मान्यवरांची ही देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये टीम उतरली आहे. टीम सळवे 11 सळवे 18 चेंडू 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला खेळ आपण गाजवलाय. आता मात्र गोलंदाजी करावी दर्जेदार लागेल.
एकदा पहिल्यांदा आपण उतरला होता बनवण्यासाठी, आता तेच बनवलेले आपल्याला रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एकत्रित येतील, चर्चा करतील, कानमंत्र होईल, कुरघोड्या केल्या जातील, कटकारस्थान केले जातील, कूटनीत्या आखल्या जातील, रणनीत्या केल्या जातील, कारण या मॅचचा विजय आम्हाला आमच्या नावावरती मिळवायचा आहे. पहा सर्वजण एकत्रित आलेत. ज्या मातीनं आम्हाला नाव दिलं त्या नावानं आमचं या पाटण तालुक्यामध्ये जयघोष होतो. त्यासाठी या मातीला नतमस्तक होऊन, या मातीतून प्रेरित होऊन गोलंदाजी मार्कवरती सळवे 11 सळवे हा संघ सज्ज होताना आपण पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या साइडहून राज आणि रवी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या इनिंग मध्ये रवी होता सळवे संघाचा, या इनिंग मध्ये रवी आहे कुंभारगाव संघाचा. रवी या वेळेला देखील आहे. मागच्या मॅच मध्ये रवीचे स्टार होते, आता या इनिंग मध्ये रवीचे स्टार आहेत का पाहायला मिळेल. दर्जेदार ही स्पर्धा आहे आणि या दर्जेदार स्पर्धेतील ही रंगतदार मॅच आहे. काटे की तुरा या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघामध्ये तोलास मोल जबरदस्त खेळाडू आहेत. काउंटर अटॅक, वार, पलटवार, काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. इकडे आड, तिकडे विहीर, इकडे वटवृक्ष, इकडे नारंगी, तिकडे मोसंबी, इकडे चंद्र तर तिकडे सूर्य, इकडे तारे तर तिकडे मोहक सितारे, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार हा सामना गोलंदाजी मार्क वरती सुद्धा रवीत उतरलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण राज यांना पाहतोय. राजच्या मागच्या मॅच मध्ये दर्जेदार फटकाबाजी राहिली. पहिला चेंडू हुक केलाय आणि चेंडू मात्र यावेळेला पाठीमागच्या दिशेला गोशांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून श्री गणेशा केला. या धावपटलाचा अकाउंट ओपन केलं गेलंय आपल्या नावावरती राजने आणि संघाचं देखील राजने अकाउंट ओपन केले. धावसंख्या 1 झाली आहे. क्रिकेटचा हा महारण संग्राम आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये येऊन ठेपला गेलाय. जमला दुपारचा, झाला दुपारचा वेळ, जमला सर्वांचा मेळ आणि मैदानामध्ये रंगला क्रिकेटचा खेळ. आम्हाला वेड लावलं याच खेळाने, आम्हाला नाव दिलं याच खेळाने, आम्हाला आमच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी वेड लावलं याच खेळाने आणि आम्ही पहिल्यांदा प्रेमात पडलो असेल तर याच खेळाचे. आमचं पहिलं प्रेम क्रिकेट, आमचा पहिला दिवस क्रिकेट, आमचा उगवणारा सूर्य म्हणजे क्रिकेट. आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला त्याच गतीला हुक करण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये, कारण रवीची जी गोलंदाजी आहे आणि रवी पूर्णपणे आपल्या शोल्डरचा वापर करतोय. जे त्याची उंची आहे, उंचीचा वापर होतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, कारण उंची असल्यामुळे गोलंदाजाची चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचाल फलंदाजांना शॉट सिलेक्शन करताना अडचण निर्माण करणार त्याची गोलंदाजी आहे. चाणाक्षणी ती आखून गोलंदाजी करतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी रवी करतोय. राजला मात्र थांबवलंय त्याने आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि यावेळेला पुन्हा एकदा सिंगल. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय रवी. राज मात्र कुठेतरी शॉर्ट सिलेक्शनला चुकतोय, बॅटीची वरची कडा चेंडू घेतोय आणि मात्र पाठीमागच्या बाजूला घोषांकी क्षेत्र आहे तिथे आतापर्यंत 3दा चेंडू गेला, 3 धावा आलेत. सिंगल 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 अशी स्थिती स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. धाव संख्या 3 झाली. टाळ्या वाजतायत रवीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण रवी जी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारचं षटक असतं, त्या षटकामध्ये आतापर्यंत थांबवलंय त्याने. राजला इशारा देतोय, बोट हातवारी करतोय. ज्या रणनीती आखले, जे कटकारस्थान केले त्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन आणि फलंदाजाचं बिघडलं वर्तन. काय चेंडू फेकलाय. पाठीमागचे 3 चेंडूचा जर विचार केला तर थोडेसे लेग स्टंप जवळ होते, अतिरिक्त उचाल होती. यावेळेला चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या जवळ ठेवलाय. फलंदाजाचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नच राहिला. चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन आपण पाहिलं आणि चेंडू मात्र निर्धाव. यावेळेला देखील चांगला चेंडू, मात्र दिशा नाहीये, झाली दुर्दशा.
पंचांचा कॉल, दिस इज द व्हाईट बॉल, 1 बाउन्स देखील वॉर्निंग सुद्धा रवीला दर्शवली. आता मात्र धाव संख्या 4 वरती येऊन पोहोचले. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, दर्जेदार खेळ आहे. क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची आहे. या वेळेला शॉर्ट पूल, चेंडू मात्र सीमारेषा पार, 1 बाउन्स. यस, निर्णय पोहोचवायचा. यस, पंच जातील, शहानिशा करतील आणि प्रेक्षकांशी चर्चा करतील आणि त्याच्यातून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. बॅट स्विंग दर्जेदार राहिली. आतापर्यंत शांत होता, आता मात्र सुशांत झालाय आणि खेचलाय. आता लाजवाब पॉवरफुल पॉवर हाऊस षटकार, आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र धाव संख्येला गती भेटली. धाव संख्या गतीने 10 वरती पोहोचली. शेवटचा चेंडू, शेवट गोड कोण करणार? काय एफर्ट आहे, काय एफर्ट आहे. उडता पंची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाने जरूर षटकार खेचला, परंतु या पाटण तालुक्याला अव्वल स्थानावरती नेणारे हे सर्व खेळाडू आपल्यातील सर्वोत्तम आत्मसमर्पण लावून खेळत असतात. ही त्या खेळाडूंची जिद्द, म्हणून ही जिद्द खेळाडूंची या पाटण तालुक्याला वरच्या स्थानावरती घेऊन जाते. षटकार जरूर आला. पहिले 3 चेंडू शांत होते, पहिले 3 चेंडूवरती शांत होते दोन्ही फलंदाज, मात्र शेवटच्या 3 चेंडूवरती दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळाली. धाव संख्या झाली 16. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालंय. धाव संख्या 16 वरती येऊन पोहोचली. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य आहे. राजच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. आता मात्र 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आता ट्विस्ट निर्माण होतोय. असं वाटलं होतं एकतर्फी मॅच होते की काय, परंतु राज शेवटपर्यंत मॅच घेऊन जाणार असा आता कॉन्फिडन्स त्याच्या मनामध्ये निर्माण झालाय आणि स्वतःच्या विश्वासावरती द्विगुण होऊन तो बॅट स्विम दर्जेदार करू लागलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती प्रकाश आपण पाहतोय. टीम सळवे 11 सळवे या संघाकडून आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं झालंय. न्यू बॅटर स्ट्राइकिंग एंड वरती आल्या आल्या फुल. तू अपाटाच्या मैदानी तू एशी वेळोवेळी डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. आता डाव आलाय, आता खेळ जमवावे लागलेत. कुंभारगाव 11 कुंभारगाव. या वेळेला देखील नो बॉल, पंचांचा कॉल. संघर्षाची वाट आता तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल. यशाचा ज्वालामुखी तुम्हाला मिठीत धरायचा असेल तर आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नको, येईल तारावया म्हणून वाट कधी कोणाची पाहू नको. ही मॅच तुला जिंकायचं आहे, तू फक्त जिंकल्याशिवाय थांबू नको. मैदानात जिंकायचं असेल तर लढलं पाहिजे. पावलं थकलेत, हृदयाची दमछाक झाली तर त्यांना सांगायचंय मी अजून जिंकलेलो नाहीये. ही प्रेरणा प्रत्येक जण मैदानामध्ये घेतोय. चला सर्व टीम आपण खूप वेळ यूज करताय, थोडस स्पीडअप घ्यायचंय. धाव संख्या 23 झाली आहे. या वेळेला चेंडू हवेमध्ये, अमित त्याच्या खाली, अमितला टाटा बाय बाय. चेंडू बोलतोय जातो तू थम. घेतले धावा 6. काय फलंदाजी रवी, रवीचा स्टार आहे. एका साइडला आपण सळवे 11चा रवीचा सुद्धा फलंदाजी पाहिली. रवीने सुद्धा त्यावेळेला फलंदाजी दर्जेदार केली. आता कुंभारगाव संघातील रवी, म्हणजे आज रवीचा दिवस आहे. आज रवी नावाच्या प्लेयरचा दिवस आहे. आज आणखीन एक षटकार या रवीने खेचलाय. यावेळेला बॅकफूट वरती गेले, बॅकफूट पॉवर पंच दिलाय आणि चेंडू मात्र हुलकावणी देऊन क्षेत्ररक्षकाला झालाय फरार. करारावार टाटा बाय बाय. येतोय आणखीन एक चौकार. चौकार काय फलंदाजी आहे. अप्रतिम फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या येऊन पोहोचले 33. 3 वर 3, 33 वरती येऊन पोहोचले. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना, मैदानामध्ये रंग बरसताना मैदानाच्या आतमध्ये आपण रवी पाहतोय.
यावेळेला स्विच हिट, ओ माय गॉड, OMG, ब्रिलियंट, अविश्वसनीय, देखण्याजोगा, पाहण्याजोगा, निरखण्याजोगा खेचलाय षटकार षटकार षटकार. कुंभारगाव संघ पहिले 3 चेंडू पहिल्या षटकामध्ये अतिशय शांत होते, आता मात्र शांततेचा भंग केलाय. पॉवरफुल, ताबडतोड, चकनाचूर, चिंध्या चिंध्या केलेत. धाव संख्या झाली आता मात्र 39. आता मात्र विजयाच्या खूप जवळ आलेत. कुठे होती मॅच, मॅच कुठे आली, मॅच कुठे होती, मॅच कुठे आली नाही, मॅच कुठे आणली, याचं कारण आहे रवी. दुसऱ्या षटकामध्ये रवी स्ट्रायकिंग एंड वरती आला ना, तेव्हापासून रवीने पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू नो होता, तिसऱ्या चेंडूवरती परत षटकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि पुन्हा एकदा षटकार खेचून धाव संख्या आता मात्र 39 वरती येऊन पोहोचवले. काय पाठीमागचा फटका आपण पाहिला, स्विच हिट होता. यावेळेला फ्लिक केलाय, फक्त दिशा दिली, एक सिंगल वेगाने कंप्लीट, दुसरी साठी धावा धाव आणि दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. कारण या धावेने वाढला आता कुंभारगाव संघाचा भाव. धाव संख्या आता पोहोचली 41. एक धाव बाकी है, एक धाव राहिली विजयासाठी, हीच एक धाव आता मात्र वाढवेल कुंभारगाव संघाचा भाव. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले नाहीये हा, पुन्हा एकदा हा पॉवर हाऊस रवीचा फटका लागतोय. पराजयाचा झटका यावेळेला सळवे 11 सळवे संघासाठी. रवीची फलंदाजी दर्जेदार राहिली आहे, अप्रतिम फटकेबाजी करत असताना दुसऱ्या षटकाच मध्ये आपल्या नावावरती कुंभारगाव संघाने विजय मिळवला आणि आत्ताच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, मॅचचा सुपर हिरो, मॅचचा सुपरस्टार, मॅच मधील हरवणारी खेळाडू राहतोय रवी. अप्रतिम फटकेबाजी करत असताना त्याने आपल्या नावावरती 3 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. याच्या मदतीने त्याने आपल्या नावावरती तब्बल 28 धावा बनवलेत. काय फलंदाजी राहिली आणि सळवे 11 सळवे आता मात्र एकत्रित येतील, या पराभवाची चर्चा करतील. हा पराभव त्यांना प्रेरणा देईल, कारण